नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. वेगवान घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी बातमी छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी मध्ये शाईन एंटरप्राइजेस कंपनीला भीषण आग लागली होती. यात 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रात्री 1:15च्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय. आगीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान हे सर्व कामगार बिहार राज्यातून कामानिमित्त आले होते. कशामुळे ही आग लागली होती? ही आग कशामुळे लागलेली आहे हे चौकशीमध्ये कळेल आपल्याला. पण प्राथमिक आता माहिती अशी आहे की रात्री साधारणतः 1:15 वाजेच्या आसपास या ठिकाणी आग लागली होती. या ठिकाणी 13 कामगार आतमध्ये ट्रॅप झाले होते. त्यापैकी 7 कामगार बाहेर पडण्यात यशस्वी झालेले आहे. दुर्दैवाने 6 कामगारांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि आम्ही याची डिटेल चौकशी करत आहोत. जी जबाबदारी त्यांना जबाबदारी निश्चित केली जाईल. स्पेक्युलेशन करणं योग्य नाही. आम्ही चौकशी करू. चौकशी अंती जे काही निष्पन्न होईल त्या पद्धतीने जे कायदेशीर आहे त्याप्रमाणे कारवाई होईल. नक्कीच आपण बघितलं की जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू असं जे आहे ते पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे. पुन्हा जायकर टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी मध्ये जी कंपनी होती त्याला भीषण आग लागली. रात्री 1:15च्या दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे. आगीमागचं कारण जे आहे ते अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो केला जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे.